नवीन फलंदाज हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हरी पाडाळे ऑन फायर. चेंडू सीमारेषे पार. सनसनी चौकार. साहिल भोसलेसाठी पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट जर साहिलने घेतल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक ऋषीदादा गुंजकर यांच्या माध्यमातून असणार. परंतु दुसऱ्या बाजूने पाहतो हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये. हरी पाडाळे यांच्यासाठी पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर जय पवार यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. स्कोरकार्डवरती 18 धावा. स्कोरकार्डवरती षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज घातक फलंदाज माघारी परतवला. परंतु त्यानंतर नवीन घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला त्याने पहिल्या चेंडूवरती घातकता दाखवली. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळतात. साहिलने लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या तर जय पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. हरी पाडाळे यांनी लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. टप्प्याचा बॉल सुरेखित फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू फरार. डीप कव्हर मध्ये मिळतील धावा 4. सनसनी चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती डबल तुर्री अर्थात 22 धावा धावफलकावरती. 6 चेंडू हलक्यातून खेळला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकारानंतर एक सिंगल. त्यानंतर शांतता मैदानाच्या आतमध्ये हरी पाडाळे नक्कीच बाळगली. संयम दाखवला. सन्मान दिला. चेंडूला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. आता अजिंक्य खैरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. या पूर्वीच्या षटकामध्ये अजिंक्यने देखील अफलातून बॅटिंग केली. सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न षटकार चौकाराने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न अजिंक्यचा देखील राहिलाय. आता एका बाजूने हरी पाडाळे यांनी सुरुवात करून दिल्यानंतर कशा प्रकारे नक्कीच अजिंक्य जे मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या खेळामध्ये आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवेल. त्यावेळेचा चेंडू पाकफुटला गेले. पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये चेंडूच्या पाठमोरी परंतु चेंडू जाईल 12च्या वेगाने सीमारेषा पलीकडे. सनसनी चौकार. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली शुभम सुतारची. परंतु त्यानंतर हरी पाडाळे अजिंक्य खैरे जणू काय त्या विकेटचा बदला घेत आहेत. त्या प्रकारे फटकेबाजी इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. दरम्यानच्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 14 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाले. 3 चौकार आले. त्याने 2 सिंगल 1 विकेट जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा दुसरा षटक संपलं. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये धावफलकावरती एकूण नोंदवल्या गेल्यात 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला विनंती असणार आहे वेळ वाचवा. वेळेचं बंधन असेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. त्या 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं संपणं गरजेचे आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. विनंती असणारे वेळ वाचवा. मान संघ कृपया स्पीडअप करा. गेले 2 दिवस आपण क्वार्टर फायनलचा सामना घेऊ शकलेलो नाहीये. आज आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना घ्यायचा आहे. त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे. वीस मिनिटांच्या आतमध्ये पहिले 4 षटकं तुमची संपणं गरजेची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे वेळ वाचवणं हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फार गरजेचं असणार आहे. चला विनंती असणार आहे वेळ वाचवा. सामना पुन्हा सुरू करून घ्यायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये कानू भांड हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. स्ट्राइक ऑन अजिंक्य पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट मध्ये चेंडू फरार. सीमारेषे पार. षटकार. चेंडूवरती स्वागत केले कानू भांडचा अजिंक्य खैरेने षटकाराने. त्यानंतर पुन्हा एकदा बिघिट केलाय. यावेळी चेंडूने उंची प्राप्त केली तितकीच लांबी प्राप्त करेल
आणि जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार आलेत आणि आलेल्या दोन षटकाराने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 40 धावा. यावेळी पुन्हा धाबी हिट करायचं होता परंतु यावेळी बॅटची कडा पंचांचं बोट आकाशाकडे. जशाच तसं प्रत्युत्तर. अजिंक्य खैरे बाद. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश कोळेकर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडूवरती 2 षटकार परंतु त्यानंतर अजिंक्य खैरे बाद. तीच ताकद ती क्षमता ठेवणारा यश कोळेकरचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू यश साठी खोलवर टप्प्याचा पहिला चेंडूवरती ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर चेंडूचा वापर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अगदी बुंदट टाकलेला चेंडू आपण पाहतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये देऊन जाणार आहे. एक सिंगल या चेंडूवरती येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. लवकरवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत आणि स्कोर कार्ड वरती नोंदवले गेले त्या 41 धावा. षटक क्रमांक 3 जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना ऑन स्ट्राईक आता हरी पाडाळे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हरी पाडाळ्यासाठी हा चेंडू पायावरती टाकला आणि चेंडू पाठवला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. मिळतात. यावेळी पुन्हा आक्रमण चढवायचं होतं पण तितकासा वेग नव्हता चेंडू मध्ये. तदनंतर यष्टीरक्षक प्रयत्न चांगला करतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये आला नाही. साहिलचा चांगला बॅकअप लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येणार आहे या चेंडूवरती आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूमध्ये आतापर्यंत म्हाळुंगे संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा ज्या 18 चेंडूमध्ये म्हाळुंगे संघाने आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नुकतेच पार पडलेल्या अनंत पाडाळ चषकामध्ये विजेतेपद विजयाचा गुलाल उधळून हा संघ या मैदानावरती आजच्या 4थ्या दिवसामध्ये दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नक्कीच टॉस पराभूत झाले. नाणेफेकीचा कौल नक्कीच मान संघाने जिंकला. प्रथमतः बॅटिंगचं नक्कीच त्याने आमंत्रण आलं. बॅटिंग स्वीकारली आणि प्रथमतः नक्कीच फलंदाजी करत असताना अजिंक्य खैरेने चांगली सुरुवात केली. त्यानंतर शुभम सुतार मात्र अगदी स्वस्तात बाद झाला. त्यानंतर हरी पाडाळे देखील आक्रमण चढवलं. चांगली साथ हरी पाडाळे यांनी अजिंक्य खैरेला दिली आणि आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती असताना आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला हरी पाडाळेला साथ देण्यासाठी यश कोळेकर जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा आता संघातील असणारा एक प्रमुख गोलंदाज एक घातक गोलंदाज अप्पा शेळके जो 4थ्या षटकामध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच जरूर आक्रमण झालं. क्षेत्ररक्षण तितकी साथ मिळाली नाही आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा नक्कीच खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकामध्ये अप्पा शेळके हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू फेस करण्यासाठी हरी पाडाळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन अप्पा शेळके गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू शरीरभेदक मारा करायचा होता. हरी पाडाळेने सुरेख प्रहार केला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. येईल चौकार. पुन्हा एकदा शरीरभेदक मारा करायचा होता. ऑन साईडला हरी पाडाळ्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या चौकाराने संघाचं अर्धशतक पूर्ण 50 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
लोअर फुल टॉस सरळ बाटने फटका खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक कानुमान चेंडू पर्यंत येतील. एक सिंगल घेतली. थोडासा फंबल. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये आला नाही. त्यानंतर फेकी पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतात. 2 धावा आल्या. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये डावकर हाताने मारा करतोय गोलंदाज आप्पा शेळके. यावेळी पुन्हा एकदा शरीर भेदक मारा, परंतु यावेळी पाचच्या संपर्कात चेंडू येत नाहीये. इष्टरक्षकाच्या हातामध्ये एका टप्प्यावरती चेंडू जाईल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट असणार आहे. वारंवार शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न हरिपाडाळ्यासाठी, परंतु त्याच चेंडूवरती आक्रमण हरिपाडाळ्याने चढवलंय. यावेळी अपयश आलं. यावेळी डॉट बॉलचं मैदानाच्या आतमध्ये पाहतो आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तितकासा वेग चेंडूमध्ये नव्हता. त्यानंतर शरीराचा वेग चेंडूने घेतला आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. पुढे सरसावत फटका खेळायचा होता. डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु बॅटवरती यावेळी देखील चेंडू येणार. यावेळी भन्नाट वेग होता चेंडूमध्ये. इष्टरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आणि डॉट बॉल जो पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती असणार. एक चौकार आला, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. त्यानंतरचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचे 52 धाब्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न आप्पा शेळके मैदानाच्या आतमध्ये करतात. अजूनही 2 चेंडू जे फेकणं बाकी असणार. यावेळी पुन्हा एकदा शरीर भेदक मारा करायचा होता. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला हरिपाडाळ्याने सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. प्रयत्न स्ट्रॉंग झोन हरिपाडाळ्यांचा ऑन साइड, आणि त्या ऑन साइड मध्येच नक्कीच फटके खेळण्यासाठी चेंडू टाकले जातात आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातात. त्यामुळेचा चेंडू शेवटचा होता. सन्मान दिला चेंडूला. स्ट्राईक स्वतःकडे नक्कीच ठेवायचे. अंतिम षटकासाठी त्या कारणास्तव घेतलेली ही एक सिंगल. षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती 57 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता असणार आहेत. चला विनंती असणार वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. दिवसभरामध्ये 11 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असणार वेळ वाचवा. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटचं षटक घेऊन संदीप गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. संदीपचा पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये नो बॉल. पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळेल. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू पहिलाच. नो बॉल त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा संदीप तयार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दिशा खराब त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल घोषित झाला. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा येणार आहे आणि हिट मात्र येणाऱ्या चेंडूसाठी कंटिन्यू असेल. स्कोर कार्ड एका धावेने वाढेल. धावफलकावरती 59 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. शेवटचं षटक पहिला चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नो बॉल. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. अवंतर धावा ज्या नक्कीच या षटकाच्या सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये खर्च होतात. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडला. पुन्हा त्या दिशा बदलली. पुन्हा एकदा वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अवंतर धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि पुन्हा एकदा आलेल्या अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 60 धावा. दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. दिशा भरकटणारे चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. अवंतर धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये खर्च होतो. त्या अवंतर धावेने स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू फेकण्याच्या प्रयत्नामध्ये 3 अवंतर धावा आतापर्यंत 1 नो बॉल. ही फ्री हिट मात्र जी कंटिन्यू असणार आहे येणाऱ्या पुढील चेंडूसाठी.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाईट बॉल आला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी खराब दिशा, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वंतर धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पुन्हा आलेल्या वंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 61 धावा धपलकावरती आहेत. अखेरचा चेंडू आपला पहिला चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजूनही धपलकावरती नोंदवला गेलेला नाहीये. त्यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू सोडून दिला. पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा खराब चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचा चौथा वाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकला गेला. पहिला चेंडू नो खेळपट्टीच्या बाहेर टाकला गेला. त्यानंतरचे लागोपाठचे 4 वाईट बॉल अशा 5 अवंतर धावा ज्या लागोपाठ मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहे. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 62 धावा आहेत. त्यामुळे फ्रीडचा चेंडू सुरेखीचा फटका खेळलाय. चेंडू डीप पॉइंट मध्ये जाईल. सीमारेषेच्या पलीकडे फ्रीडच्या चेंडूवरती मिळतील धावा 4 चौकार. ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात 2 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आले. बराचशा अवंतर धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर हे षटक थोडं लांबताना पाहायला मिळेल. वेळेचा चेंडू शफल झाले. क्रीजचा वापर करत फटका खेळायचा होता परंतु इतकासा बॅटमध्ये चेंडू आला नाही. तदनंतर क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धावबाद यश कोळेकर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा चेंडू हरी पांड्याच्या बॅटमधून जाऊन पोहोचेल आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. हरिपाडा यांच्या बॅटमधून एक दूरवरचा जबरदस्त तडाखा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 75 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 16 चेंडू आतापर्यंत हरिपाडा खेळले. 37 धावा आतापर्यंत बनवल्यात. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख प्रहार. डीप कव्हर मध्ये चेंडू जाईल. सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. प्रचंड मोठा आक्रमण हरिपाडा यांचं या डावामध्ये पाहायला मिळेल. 41 धावा आतापर्यंत बनवल्यात. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये. अखूट टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावरती पुन्हा एकदा हरिपाडा ऑन फायर षटकार.
प्रथमतः फलंदाजी करत असताना म्हाळुंगे संघाने बनवल्यात 85 धावा. 86 धाव्यांचं टार्गेट मान संघ